श्रीराम जय राम जय जय राम. नमस्ते साहित्य उत्सव. आज चैत्र शुद्ध नवमी म्हणजेच श्रीराम नवमी. भारतीयांच्या मनात रक्ताच्या थेंबा थेंबात अगदी श्वासामध्ये सुद्धा ज्या नामाचा अखंड गजर सुरू असतो, ज्या नामाचं स्मरण प्रत्येक भारतीय हृदयात अविरत असतं, ते नाव म्हणजे श्रीराम. कर्तृत्व, चारित्र्य आणि विद्वत्ता यांचा मिलाफ म्हणजे श्रीराम. प्रशासनातली उत्तम व्यवस्था म्हणजेच रामराज्य निर्माण करणारे श्रीराम. ज्या नगरीत ते लहानाचे मोठे होतात, जी नगरी रामराज्याची प्रयोगशाळा बनते, ती नगरी म्हणजे अयोध्या. श्रीरामाचं संपूर्ण कर्तृत्व, चरित्र, विद्वत्ता या अयोध्येनं जवळून बघितलं, अनुभवलं, स्मरणात ठेवलं आणि जपलं सुद्धा. शरयू तीरावर वसलेली हीच अयोध्या श्रीराम नवमीचं औचित्य साधून थेट आपल्याशी संवाद साधते. हा संवाद आहे तिच्या मनातल्या आठवणींचा. हे स्वगत आहे तिच्या वेदनेचं. हे स्वगत आहे तिला अनुभवयास मिळालेल्या वीर रसाचं, करुणेचं, ममत्वाचं आणि अखेरीस आनंदाचं सुद्धा. तेव्हा ऐकूया थेट अयोध्येच्या मुखातून अयोध्येची भावना, तिचं स्वगत. मी अयोध्या बोलते. संहिता लेखन, सादरीकरण रेश्मा मोरे. तांत्रिक सहाय्य हर्षदा गायकवाड, विशाल गांगर्डे. प्रस्तुती साहित्य उत्सव परिवार. मी अयोध्या बोलते. निसर्गदत्त शरयू तिरी इक्ष्वाकू कुळाची मी शान. निसर्गदत्त शरयू तिरी इक्ष्वाकू कुळाची मी शान. युगा युगांची साक्ष देते मी अयोध्या नावाचं वरदान. हो, सहस्रो सूर्यांचं तेज अंगावर लेऊन जिला शरयूच्या पावन प्रवाहाने निरंतर अभिषेक घातला आहे, ती मी अयोध्या बोलते. माझा जन्म म्हणजे मानवी वस्तीचा केवळ प्रारंभ नव्हता, तर तो ईश्वरी संकल्पाचा एक आविष्कार होता. इक्ष्वाकू कुळातील महान राजांच्या तपाने आणि कर्माने माझी ही माती सुगंधित झाली आहे. ज्या भूमीवर राजा दिलीपाने नंदिनीची सेवा करून धैर्याचा आदर्श ठेवला, जिथे राजा अजाने सौंदर्याचा विलास अनुभवला आणि ज्या मातीला राजा रघुच्या दातृत्वामुळे राघव हे नाव मिळालं, त्या समृद्धीचा कळस म्हणजे मी. इथले रस्ते केवळ सोन्याच्या धुळीने न्हालेले नव्हते, तर ते प्रजाजनांच्या समाधानाने चमकत होते. ऋषी मुनींच्या वेद मंत्रांनी माझं आकाश दुमदुमून जाईल आणि माझ्या प्रत्येक कणाकणातून धर्म आणि मर्यादा यांचा श्वास वाहत असे. मी केवळ एक नगरी नव्हते, तर चराचर सृष्टीला सुख आणि शांतीचं वरदान देणारं जिवंत आध्यात्मिक पीठ होते. पुण्यफळ पदरात पडावं तशी एक चैत्र शुद्ध नवमी उजाडली आणि कौसल्याच्या पोटी साक्षात परब्रह्माने राम होऊन जन्म घेतला. माझ्या अंगणात रामाचे बाळपण खेळू लागले आणि पाठोपाठ भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न या 4 तेजाच्या पुंजांनी दशरथाचा राजवाडा उजळून निघाला. कुलगुरू वशिष्ठांच्या तपोवनात जेव्हा हे राजपुत्र विद्येचे धडे गिरवू लागले, तेव्हा धनुर्विद्येसोबतच विनयाचाही अभिषेक त्यांच्यावर झाला. रामाचे ते नीलवर्ण रूप, ते कमलनेत्र आणि त्याच्या एका स्मित हास्याने माझ्यातील प्रत्येक दुःख विरघळून जाईल. बालपणीच्या क्रीडांपासून ते विश्वामित्रांच्या यज्ञाचं रक्षण करण्यापर्यंत रामाचा नावलौकिक क्षितिजापार पोहोचला होता. साऱ्या प्रजाजनांसहित मलाही वेध लागले होते ते एकाच क्षणाचे, जेव्हा
माझ्या रामाच्या मस्तकावर राज्याभिषेकाचा सुवर्ण मुकुट चढणार होता. आनंदाच्या लाटा शरयूच्या पात्रात उसळत होत्या. प्रत्येक घराघरात उत्सवाच्या तोरणांनी जणू नक्षत्रांशी स्पर्धा मांडली होती. तो काळ सुखाचा होता. तो काळ साक्षात मांगल्याचा होता. ज्या अयोध्येने मंगल कलशाची तयारी केली होती तिथेच काळाने घाला घातला. कैकेयीच्या 2 वरांनी माझ्या भाग्यालाच ग्रहण लावलं. राजा दशरथाच्या वचनाचा निर्वाह करण्यासाठी माझा राम जेव्हा राजमुकुट त्यागून वनवासाची वल्कल नेसून उभा राहिला तेव्हा माझ्या काळजाचं पाणी झालं. अयोध्येतल्या प्रत्येक घराघरातून आनंदाची तोरणं गळून पडली. अवघ्या नगरीत एकच हाहाकार उडाला. लेकरांनी हट्ट करावा तशी प्रजा रथासमोर आडवी पडली. पण रामाने मर्यादा आणि पितृवचन यालाच आपलं श्रेष्ठ कर्तव्य मानलं. ज्या हातात राजदंड शोभला असता त्याच हातात धनुष्य घेऊन तो निघाला तेव्हा माझ्या शरयूचं पाणीही रक्तासारखं लाल झालं. अयोध्येला एकीकडे आपल्या लाडक्या पुत्राच्या विरहाची असह्य वेदना होत होती, तर दुसरीकडे त्याच्या या अढळ कर्तव्याचा आणि त्यागाचा अभिमानही वाटत होता. माझा राम जात नव्हता, तर अयोध्येचा प्राणच वनाकडे प्रस्थान करत होता. राम विना अयोध्या म्हणजे चैतन्याशिवाय शरीर. तो गेला तेव्हा माझ्या गल्ल्यांमध्ये केवळ शांतता उरली होती. पण या अंधारातही प्रेमाचा एक दिवा जळत होता. तो म्हणजे भरताचं भ्रातृप्रेम. अयोध्येच्या सिंहासनावर बसण्याचा अधिकार नाकारून भरताने जेव्हा रामाच्या पादुका त्या सिंहासनावर विराजमान केल्या तेव्हा साऱ्या जगाने बंधुप्रेमाचा सर्वोच्च आदर्श पाहिला. राजवाड्याचं सुख त्यागून माझा भरतही नंदीग्रामात तपस्वी झाला. अयोध्येचं राज्य आता कोणी राजा नाही, तर रामाच्या त्या लाकडी पादुका चालवत होत्या. साऱ्या नगरवासियांच्या नजरा दक्षिणेकडे लागल्या होत्या. प्रत्येक पावसात राम भिजत असेल ही चिंता, आणि प्रत्येक उन्हात त्याला होणारा त्रास, हेच अयोध्येच्या जगण्याचे श्वास झाले होते. अयोध्या आता केवळ एक नगरी नव्हती, तर ती रामाच्या परतण्याची वाट पाहणारी एक तपश्चर्या झाली होती. उदासीनता होती, पण त्यामागे एक अढळ श्रद्धाही होती की माझा राम नक्की परत येईल. 14 वर्षांच्या त्या काळोख्या रात्रीनंतर माझ्या आयुष्यात सुवर्ण क्षण उजाडला. सीतेच्या पावित्र्याचा विजय झाला. लक्ष्मण शक्तीने शत्रूचा पराभव केला आणि माझ्या रामरायाने रावणाच्या अहंकाराचा नाश करून अयोध्येकडे प्रस्थान केले. अयोध्येच्या सीमेवर जेव्हा प्रभूंचे पाऊल पडले तेव्हा साक्षात निसर्गही नतमस्तक झाला. आनंदाच्या लाटा शरयूच्या पात्रात उसळू लागल्या. स्वर्गातून फुलांचा वर्षाव झाला आणि अयोध्येच्या आकाशात देवांनी दुमदुभी वाजवल्या. तो केवळ रामाचा विजय नव्हता, तर तो मांगल्याचा विजय होता. नगरीच्या प्रत्येक उंबरठ्यावर मी प्रकाशाचं लेणं ल्याले. तोच तो जगप्रसिद्ध पहिला दीपोत्सव. तो विजय सोहळा, ते स्वागत आणि माझ्या रामाच्या दर्शनासाठी व्याकुळ झालेले डोळे,
त्या दिवशी अयोध्येचा आनंद गगनाला भिडला होता. आणि मग तो सोहळा झाला ज्याची प्रतीक्षा मी युगायुगांपासून केली होती. माझ्या रामाचा राज्याभिषेक. वशिष्ठ ऋषींच्या मंत्रघोषात जेव्हा रामाच्या मस्तकावर रघुकुळाचा सुवर्ण मुकुट चढला, तेव्हा साऱ्या विश्वाचा श्वास जणू अयोध्येत स्थिरावला. तिथूनच प्रारंभ झाला एका नवीन युगाचा, रामराज्याचा, जिथे भीतीला स्थान नव्हते आणि दुःखाचे अस्तित्व नव्हते. प्रत्येक जण समाधानी, प्रत्येक जण सुखी. आध्यात्मिक संपन्नतेने न्हालेली ही अयोध्या आता जगासाठी नीती आणि न्यायाचा आदर्श झाली. शेतात सुवर्ण पिके डोलू लागली, घराघरात समृद्धी नांदू लागली आणि रामाच्या एका दृष्टिक्षेपाने साऱ्या सृष्टीवर मांगल्याची छाया पसरली. प्रभू रामचंद्र माझे केवळ राजा नव्हते, तर ते माझ्या आत्म्याचे स्वामी झाले आणि अयोध्येचा हा आध्यात्मिक आनंद अक्षय झाला. काळाने कूस बदलली, इतिहासाची पानं उलटली गेली. एक काळ असा आला जेव्हा माझ्या भाग्यावर काळोखाचं सावट पसरलं. परकीय आक्रमकांनी माझ्या देहावर घाव घातले, माझी मंदिरं पाडली, माझं वैभव उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. मी जी कधी सुवर्ण नगरी होते, ती आता रक्ताळलेल्या जखमा घेऊन अश्रू ढाळत उभी होते. माझ्या अंगावरचे दागिने लुटले गेले, माझ्या रामाचे घर तोडले. तो काळ म्हणजे अयोध्येच्या अस्तित्वाची सर्वात मोठी वेदना होती. शरयूचे पाणी विरहाने आटले होते. माझ्या प्रत्येक कणाकणातून मी रामाला साथ घालत होते. वैभवाची ती शिखरे मातीत मिसळली गेली आणि मी, तुमची अयोध्या, शतकानुशतके त्या विजनवासात आपल्या रामाची वाट पाहत खचत गेले. तो केवळ मंदिराचा नाश नव्हता, तर तो माझ्या आत्म्यावर झालेला आघात होता. पण विझलेल्या राखेखाली आजही श्रद्धेचा एक निखारा जिवंत होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर माझ्या लेकरांच्या मनात पुन्हा अयोध्येच्या जीर्णोद्धाराची ज्योत पेटली. प्रत्येक घराघरातून घोषणा घुमली, रामलला हम आएंगे, मंदिर वही बनाएंगे. तो लढा केवळ विटामातीचा नव्हता, तर हरवलेला सांस्कृतिक स्वाभिमान परत मिळवण्याचा तो लढा होता. सामान्यांच्या डोळ्यातली ती जिद्द, तो असीम त्याग आणि आपल्या प्रभूसाठी काहीही करण्याची ती महत्वाकांक्षा, हे पाहून माझ्या अंगावर पुन्हा एकदा चैतन्याचे शहारे आले. अखेरीस या अढळ श्रद्धेला घवघवीत यश लाभले. संघर्षाचा तो प्रदीर्घ काळ संपला आणि सत्याचा सूर्य पुन्हा एकदा माझ्या आकाशात तळपला. आज तुम्ही मला पहा, मी पुन्हा एकदा सजले, नटले. पृथ्वीवरील सर्वात सुंदर आणि ऐतिहासिक मंदिर माझ्या हृदयात पुन्हा उभं राहिले. आज माझ्या रामाचा रामनाद केवळ भारतातच नाही, तर साऱ्या विश्वात घुमतोय. जगभरातून जेव्हा माझी लेकरं मला भेटायला येतात, तेव्हा अयोध्येच्या डोळ्यात कौतुकाचे आणि अभिमानाचे अश्रू तरळतात. हे वैभव, हा आनंद पाहून मी
तृप्त झाले. जोवर चंद्र सूर्य तारे आहे, जोवर शरयूचे पाणी वाहत आहे, तोवर मी तुमची अयोध्या या भारतवर्षाला ग्वाही देते. रामाचा गौरव, त्याचा आदर्श आणि आपली ही सांस्कृतिक धरोहर मी अनंत काळ जतन करेन. मी अयोध्या बोलते, तुमच्या संस्कारांची आणि तुमच्या अस्मितेची अक्षय्य राजधानी. अयोध्येच्या मातीचा हाच एकच सूर. रामराज्य यावे आता, दुःख व्हावे दूर. जय श्रीराम. काळ तसा प्रवाही, न थांबणारा, परंतु कर्तृत्वाच्या पाऊलखुणा त्याच्या छातीवर कायमच्या उमटवल्या जातात. श्रीरामाचं कर्तृत्व काळानं असं जपलेलं आपल्या अयोध्येसहित. अयोध्या तर आजही श्रीरामाच्या अस्तित्वाचं, चरित्राचं गुणगान गाते. ती दिमाखात उभी आहे इतिहास बनून. म्हणून हा इतिहास समजून घेणं तितकंच महत्वाचं. अयोध्येनं जपलेलं हे राम नाम तुम्हा आम्हा सर्वांच्याच आयुष्यात मांगल्य निर्माण करो, या शुभेच्छांसहित मी मनोज रेशमा सोबत आपला निरोप घेतोय. जय श्रीराम. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 20 25. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या. ज्ञान आणि मनोरंजनाचा आविष्कार साहित्य उत्सव परिवार.